सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. श्रीमद भागवताचा एकादशी स्कंद अनेक विविध कथा, उपकथा आणि आख्याने यांनी रुचकर बनलेला असा हा ग्रंथ आहे. यामध्ये ऐलगीत, आख्यान, पिंगलाविषयीची गोष्ट, कपोतीची कथा, श्रीकृष्णाचे निजधामास जाणे अशा विविध रसाळ कथांनी हा भागवत ग्रंथाला रोचकता प्राप्त झाली आहे. यामध्ये नेहमी नारद वसुदेव संवाद, श्रीकृष्ण उद्धव संवाद, यदू अवधूत संवाद अशा वेगवेगळ्या संवाद रचनेतून या भागवत ग्रंथातील अनेक रहस्य उलगडत जातात. गीतेपेक्षाही या श्रीमद भागवतातील जी श्लोकरचना आहे ती अधिक गंभीर, अर्थगर्भ, अधिक प्रौढ आणि प्रसंगी काव्यात्मक सुद्धा आहे. संत एकनाथांनी श्रीमद भागवताचा हा एकादश स्कंद निवडून त्याच्या आधारे त्यांनी आपल्या भागवत धर्माची संकल्पना विशद केली आहे आणि या घटनेला फार मोठा अर्थ आहे. आपण असेही म्हणू शकतो की एकनाथ महाराजांनी एका परीने श्री ज्ञानदेव माऊलींच्या कार्याला उजाळा देण्यासाठी नाथांनी टीका लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरांनी पूर्वी जो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्याला काळाच्या ओघात या ग्रंथाची विस्मृती झाली होती. तर एकनाथ महाराजांनीच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पाठ संशोधन करून पुन्हा ती प्रकाशात आणली आणि आपले गुरु जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी या एकादश स्कंद याच्यावरती टीका लिहिली. हा एकादश स्कंद निवडून एकनाथ महाराजांनी त्यावर मराठीमध्ये टीका लिहिलेली आहे. एकनाथ महाराजांनी ही टीका लिहिण्यापूर्वी ज्ञानेश्वरी सारखा दैदिप्यमान ग्रंथ अस्तित्वात होता, पण नाथ महाराजांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून या स्कंधावर टीका लिहिली आहे आणि ही टीका म्हणजेच एकनाथी भागवत. एकनाथ महाराजांनी अतिशय सरळ सोप्या भाषेमध्ये भागवतावर टीका लिहिलेली आहे हे या एकनाथी भागवताचे वैशिष्ट्य. आणि हा भागवत जो ग्रंथ आहे हा भागवत धर्माला कालानुरूप सुव्यवस्थेत आणि शास्त्रीय रूप देणे हे एकनाथ महाराजांचे खरे उद्दिष्ट होते. धर्माचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठीच तर एकनाथ महाराजांचा अवतार होता आणि त्यासाठी आवश्यक असणारी सामाजिक दृष्टीही एकनाथ महाराजांच्या ठिकाणी होती. एकनाथांच्या भक्तीला भुलून साक्षात देवाने देखील नाथांच्या घरी कावडीने पाणी भरले ही गोष्ट आपणास सर्वांस माहीतच आहे आणि ही गोष्ट प्रसिद्ध देखील आहे. संत भानुदासांच्या कुळात जन्मलेल्या एकनाथ महाराजांना भक्तीचा वारसा लाभलेला होता. अवधूतांनी केलेले 24 गुरु याचे जे विवेचन एकनाथ महाराजांनी केले तर 24 गुरूंचे गुरुत्व नेमके कोणत्या विषयात आहे याची सुंदर चर्चा त्यांनी केलेली आहे. एकनाथ महाराजांच्या विवेचनात उपनिषदे, भागवत, श्रुती, स्मृती, गीता या सर्व गोष्टी आढळतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.